या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील 2 धान्य दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करत अज्ञातांनी सुमारे 2 लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे। शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील महादेव चिवटे आणि नीलकंठ सावर्डेकर यांची धान्य विक्रीची होलसेल दुकाने आहेत। शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी चिवटे यांच्या दुकानाचा छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी दुकानातील तिजोरीचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी झाले नाहीत। त्यांनी या दुकानातील बाजूला असलेल्या एका ड्रॉवरमधील 25,000 ची रक्कम लंपास केली आहे। यानंतर चोरट्यांनी चिवटे यांच्या दुकानातूनच पत्रा उचकटून नीलकंठ सावर्डेकर यांच्या दुकानात प्रवेश केला। सावर्डेकर यांच्या दुकानातील लॉकरचं कुलूप तोडून सुमारे 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी चिवटे आणि सावर्डेकर यांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली। त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या चोरट्याने या परिसरातील बहुतांशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी चोरी करण्यापूर्वी कट केल्या आहेत। त्यामुळे हा चोरटा सराईत आणि माहितीगार असावा असा प्राथमिक अंदाज आहे। केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी अंशतः मागे घेतली आहे। या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले। यावेळी ते म्हणाले, जागतिक स्तरावर जीवाश्म इंधन वापरावे असं जाहीर केलं असता इथेनॉलच्या इंधनावर केंद्र शासनाने बंदी घालण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता। पण उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे, त्यांनी बंदीचा निर्णय मागे घेतलाय। या निर्णयामुळे ऊस उत्पादक, साखर कारखाने, इथेनॉल निर्माण करणारे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्वाभिमानीच्या तीव्र आंदोलनास यश मिळाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। सिरप आणि ऊसाचा रस यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनावर केंद्र सरकारनं बंदी घातलेली होती, परंतु काल ती बंदी अंशतः अशी शिथिल केली। सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो। खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा काय होईना परंतु सरकारनं ती चूक दुरुस्त केली। नुकतंच जगभरातल्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन जीवाश्म इंधनाला पर्यायी इंधन वापरण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणं आणि त्याची अंमलबजावणी करायचं यासाठी एकमतानं ठराव केलेला असताना भारतामध्ये या जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणजे इथेनॉल, या इथेनॉलला उत्पादनावर बंदी घालणं म्हणजे एक प्रकारे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यातला प्रकार होता आणि ही चूक वेळीच दुरुस्त केली। परकीय चलन सरकारचं क्रूड ऑइलच्या आयातीतून वाचलं, याशिवाय साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला। पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। परंतु 17 लाखापर्यंत जी काही मर्यादा घातलेली आहे ती 35 लाखापर्यंत करण्याची आवश्यकता आहे। पण सुरुवात म्हणून ही ठीक आहे। थोड्या दिवसानंतर साखरेचं उत्पादन आपल्या गरजेपुरतं होणारच आहे। केंद्र सरकारला भीती वाटायचं काही कारण नाही। परंतु भलेही साखर निर्यात करायला आपल्याकडे नसेल, परंतु इथेनॉल उत्पादन करण्या एवढं निश्चितच साखर आहे। आणि रासायनिक खताचे दर जर का सरकारनं नियंत्रणात आणले किंवा त्याच्यावर सबसिडी वाढवली तर भविष्यामध्ये पुढच्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला गरजेपुरती साखर तयार करून इथेनॉलसाठी सुद्धा साखर उपलब्ध होऊ शकते। पण एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाने भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची राष्ट्रवादी अशी सत्ता राज्यात आहे। याच राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले मुश्रीफ यांना भाजप नेते समरजित घाटगेंनी घरचा आहेर देत पालकमंत्री पदाची जबाबदारी घेऊन 2 महिने झाले। मात्र जिल्ह्यासह कागलचा विकास कुठं दिसत नसल्याची बोचरी टीका पत्रकारांशी बोलताना केली।
असं एक समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. काय वाटतं, 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, काय आता कागदचेच प्रश्न दुर्लक्ष होतात तर कोल्हापूर मागे राहणारच ना. ठीक आहे, ओके, थँक्यू. केंद्र सरकारने साखर, उसाचा रस आणि उपपदार्थापासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली होती. 7 डिसेंबरला घेतलेल्या या निर्णयावर केंद्राने युटर्न घेतला आहे. याबाबत केंद्रीय खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार गळीत हंगाम 2023-24 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीसाठी 17 लाख टन साखरेच्या मर्यादित उसाचा रस आणि बी हेवी मळी वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. मंत्री समितीने शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजच मी वर्तमानपत्रात वाचलं, पालकमंत्र्यांचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये 100 कोटी रस्त्याचं आणि या घनकचऱ्याचा विषय दिलेला आहे आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत. आता मी मंत्री झालो 2 जुलै 2023ला, पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023ला. 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना, 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16, हे 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन. 2 महिने 9 दिवस. आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो. कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे EDDP काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त तिथं हजर असतात. तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात. त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यात ते 10 कोटी अर्थसंकल्पित झाले होते. मी परवाच्या पौर्णिमेला 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि 40 कोटी आणि थेट पाईपलाईन योगायोग असा की मी पालकमंत्री झाल्यावरती पाणी यावं आणि मला वाटते ते माझा पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आता मी पालकमंत्री असताना पाणी आलं त्यामुळे शुभ आणि लक्षण असं पालन हरकत नाही. म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा, त्यावेळेला मी स्पष्टपणानं आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही, तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, कारण 4-5 होते सिंधुदुर्गात होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चालू झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय, अशी बातमी माझ्या नावावर आहे. 800 इकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं, अजून वर काढून दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 वेळा मी प्रपोज सांगितलं नाही, पण कुठे काय काम चालू झालं नाही. हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं नाही तर 800 वेळा बदला. तो ग्रामविकास आहे, तो काय तुमच्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घालायचं बरोबर नाही. नाही लोक टीका करतायत, वर्तमानामध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत ना संबंध ना आमचा संबंध ना काय वाढला. तर तुम्ही सडव हसू नका पाण्याकडे आलाय म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाही. म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अण्णा बराने म्हणाला साहेब आमच्याकडे 2 दवाखाने काढा कॅन्सर सेंटर, म्हणजे काय रे हाडं आपली खिडकी व्हायला आता येत येतं म्हणाला. म्हणजे हे सुद्धा बरोबर नाही ना. तर माझं मत आहे, मी आयुक्त मॅडमला सांगितलं की तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईपलाईन की रोज पाणी चालू. किती लोकांनी शेती करायची, की काय भानगड आहे. तुम्हाला जर असेल कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय जर पाणी रिफ्यूज झालं पाहिजे. प्यायला पाणी जर मिळत असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाला सुद्धा बदनामी झाली. वाटतं या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बाकीचे राहिलेले तिन्ही STP प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्याने राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सोमवार दिनांक 18 ते 20 डिसेंबर या 2 दिवशी संप व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। या 2 दिवसाच्या कालावधीत पाणी पुरवठा, स्वच्छता, दाखले व किरकोळ कामाचे विभाग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत। बंदच्या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी तारा न्यूजशी बोलताना केले। ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप व आंदोलन असल्याने सोमवार दिनांक 18/12/2023 ते बुधवार दिनांक 20/12/2023 पर्यंत ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार असल्याने पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग व ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज बंद राहील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। तसेच पाणी 3 दिवस जपून वापरावे ही नम्र विनंती। घटनाबाह्य सरकारला गेल्या वर्षभरापासून सांगतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढावी, नाहीतर मी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं आवाहनच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं। ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं। ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे। पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीये। काल परवाकडे पण पाहिलं असेल, हायकोर्टाने ताशेरे ओढलेले इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे। 1 वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये। याला लोकशाही म्हणतो का आपण? महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत। आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत, कारण यांच्यात हिंमतच नाहीये। आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही यांनी मारलेली आहे, संपवलेली आहे। ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत। नागपूरच्या विधान भवनावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज धडकलाय। वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी अंगणवाडीमधील हजारांवर अंगणवाडिका, सेविका, मदतनीस सहभागी झाल्या आहेत। नागपूरच्या टेकडीवर रोडवर हा मोर्चा अडवण्यात आला होता, पण शासनाकडे मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने आणि तोडगा निघाला नसल्याने सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप 11व्या दिवशीही सुरूच होता, तर शासनाकडे मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही, म्हणून हा मोठा मोर्चा काढण्यात आलाय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहे की मुख्य मागणी आमची अशी आहे की आम्हाला कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावं, म्हणजे पूर्ण काळ वर्कर म्हणजेच वेतन श्रेणी आम्हाला देण्यात यावी। इतर राज्याप्रमाणे जसं गोवा, पांडेचेरी, तेलंगणा, पंजाबमध्ये वेतन श्रेणी आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी का नाही? जेव्हा संतांची नगरी असलेला महाराष्ट्र राज्य, शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचा महाराष्ट्र आणि आम्ही सावित्रींच्या, जिजाऊंच्या लेखी, रमाईंच्या लेखी, तर आम्ही असं रस्त्यावर किती वेळा यायचं? आम्हाला पूर्ण काळ सेवा मुक्त आम्हाला करायला पाहिजे, म्हणजेच वेतन श्रेणी। सपोज आम्हाला वेतन श्रेणी तुम्ही सध्या नसेलही देत तरी आम्हाला मिनिमम मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 26,000 मानधन मिळाला पाहिजे। त्याचसोबत मिनी अंगणवाडी कर्मचारी या मदतनीस नसतानाही दोघींचंही काम करतात, तर अंगणवाडी कर्मचारी सोबतच त्यांना सुद्धा मिनीला 26,000च मानधन मिळालं पाहिजे। सोबत आमची हेल्पर मदतनीस कार्यकर्ती असते, जर मदतनीसला सुद्धा आमचा 75% म्हणजेच 20,000 मानधन मदतनीसांना मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यानंतर आम्हाला सेवाभावी पेन्शन शेवटचा आधार आम्हाला मरणोत्तरी आधार हवा आहे, जो 2013 मध्ये 9 आणि 2 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर आयटकचा महासंग्राम झाला। 2 दिवस मुली इथं झोपल्यात, तेव्हा आपल्याला एक मुक्त रक्कम म्हणजे 1 लाख रुपये आणि 75,000 रुपये मदतनीस असं आम्हाला तेव्हा पेन्शन मिळाला। परंतु आता या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मुख्य मागणी पेन्शनची अशी आहे की आम्हाला मिळणाऱ्या पगाराच्या अर्धा
पगार आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी। शहरातील थंडी आणखीनच वाढू लागल्याने गेल्या 4 दिवसांपासून किमान तापमानात घट होऊ लागली आहे। यामुळे थंडी वाढत आहे। गेल्या 2 दिवसांपासून पारा 3 अंशाने कमी झाला। शुक्रवारी 16 अंशांपर्यंत खाली आल्याने पारा थंडीची हुडहुडी अधिकच वाढली। सायंकाळनंतर शेकोट्या पेटू लागल्या। स्वेटर, कानटोपी आदी उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे। महानगरपालिकेच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने 51,000 शेणी प्रशासकीय मंजुलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्द केल्या। महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी प्रशासनाकडे सुपूर्द केल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे, केशव जाधव, उपआयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, डॉक्टर विजय पाटील, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, महापालिका कर्मचारी संघाचे संजय भोसले, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं गेल्या आठवड्यात कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली आहे। त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 2,000 रुपयांच्या आत आले आहेत। येवला बाजार समितीत कांद्याच्या 1,500 रुपये सरासरी बाजारभाव जरी मिळत असेल तरी 1,200 ते 1,300 रुपयांची कांद्याची खरेदी होत आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरत असताना निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे। नेपाळमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 200 रुपये तर श्रीलंकेमध्ये 300 रुपये किलोवर गेले आहे। एकीकडे भारतात कांद्याचे दर घसरत असताना इतर देशांमध्ये कांद्याचा दर वाढत चालले आहेत। गेल्या 10 दिवसात नेपाळमध्ये कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत। 10 दिवसांपूर्वी नेपाळमध्ये 100 रुपये प्रति किलो मिळणारा कांदा आता 200 रुपये किलोवर गेला आहे। शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात 9,605 विद्यार्थी उपस्थित राहून पदवी घेणार आहेत। 39,833 विद्यार्थ्यांना पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठविले जाणार आहेत। यावर्षी पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे। विद्यार्थ्यांच्या तुलनेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींची टक्केवारी 55.78 इतकी आहे। समारंभात 46 PhD स्थानकांसह 16 जणांना व्यासपीठावर पारितोषिके व पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे। अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर SS मंथा प्रमुख पाहुणे असणार आहेत। राज्यपाल रमेश बैस अध्यक्षस्थान भूषविणार आहेत। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल। दीक्षांत समारंभात 49,438 पदव्या प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी दिली आहे। गुजरात टायसनमधून हार्दिक पांड्या याची घरवापसी झाली असून आता मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या नवा कर्णधार असणार आहे। त्यामुळे यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन असणार आहे। IPL 2024च्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सनं ही मोठी खेळी केली आहे। रोहित शर्मा याला बाजूला करून मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या याची कर्णधार म्हणून निवड केली आहे। यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघानं सर्वांना मोठा धक्का देणारा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे। या दरम्यान टीम इंडिया मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबईच्या चाहत्याने देखील नाराजी दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे। दक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पुष्पा 2 द रूल या चित्रपटामुळे चर्चेत आलाय। प्रत्येक व्यक्ती त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे। या सगळ्यात एक माहिती समोर आली आहे। अल्लू अर्जुननं दारूच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे। त्या ब्रँडची इच्छा होती की जेव्हा पण पुष्पा चित्रपटात धूम्रपान करेल किंवा तंबाखू खाईल तेव्हा ते सगळं स्क्रीनिंगवर दाखवण्यात यावं। त्यासाठी त्या ब्रँडनं निर्मात्यांना तब्बल 10 कोटींची ऑफर देखील दिली होती। मात्र अल्लू अर्जुननं याला असं म्हणत नकार दिला की तो अशा कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू इच्छित नाही। अल्लू अर्जुन कोणत्याही जाहिरातीला नकार देण्याची ही पहिलीच वेळ नाही। पुष्पा द राईज या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर एका तंबाखूच्या ब्रँडनं छोट्या पडद्यासाठी जाहिरात करण्यासाठी खूप मोठी रक्कम देण्याचं सांगितलं होतं। मात्र अल्लू अर्जुननं त्या ऑफरलाही साफ नकार दिला होता। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे।